गुड इव्हनिंग टू ऑल. आजच्या क्लासमध्ये फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर्स याचे बघणार आहेत आपण PYQs. PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. आता काल आपण जे काही प्रश्न बघितले त्याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल थोडी याची जास्त आहे आणि शेवटच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहेत हॉट्स हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स. अगदी व्यवस्थित समजून देतो, नोट डाऊन करा. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि जरी नाही समजलं तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला आणखी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. लाईक द इम्पॉर्टंट PYQs. फर्स्ट क्वेश्चन हिअर. In a question of division, if divisor is 51, quotient 16 and remainder 27, then the dividend will be. ओके, काय करायचं आपल्याला? डिव्हिडंड काढायचं. आता डिव्हिडंडचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहित आहे की इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द डिव्हिडंड, वन सिंपल फॉर्म्युला इज देअर. डिव्हिडंड DIVIDEND, dividend is equal to quotient into divisor plus remainder. Quotient is given here in a question of division. If divisor is 51, divisor दिलेला आहे 51, quotient 16 आणि remainder 27. बस हे सॉल्व करता आलं की आपल्याला याचा डिव्हिडंड सापडला. ओके, ज्यांना येते तुम्ही फटाफट कमेंट करून सांगा, ज्यांना येत नाही तुम्ही ही प्रोसेस बघा, लिहून घ्या, समजून घ्या. 16 into 51, so we can do here 51 into 16, like 16 1 is 16, then carry 1, 16 5 is 80, 816, so it will be 860 plus 27. ह्याच्यामध्ये 27 ऍड करा, हे येईल 843. बघा पुन्हा पुन्हाचा करेक्ट आन्सर आले. जो काही प्रश्न विचारला होता की डिव्हिडंड काय, डिव्हिडंड काढण्याचा फॉर्म्युला Q इंटू डिव्हायझर प्लस R. ओके, समजलं सगळ्यांना? चालेल, तर हे लिहून घ्या. याच्यानंतर पुढचं PYQ. गेट रेडी आणि फटाफट आन्सर द्यायचे. बिलकुल मला एक्सप्लेन करण्यावर वेळ लागतो, तुम्ही त्याच्याही अगोदर पटकन त्याचं उत्तर द्यायचंय. चला, पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर हा आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. द टोटल नंबर्स फ्रॉम 1 to 100 विच आर डिव्हिजिबल बाय 7. असे नंबर 100 पर्यंत 1 to 100 मध्ये की जे 7 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे काय बेटा? ते 7 चे मल्टिपल्स आहेत. आता डायरेक्टली टेबल जरी म्हटलं तरी कळतंय आपल्याला. जसं की 14 7 चा 98, 98 चे पुढे नंबर येणार नाही, तर त्याचा आन्सर डायरेक्टली 14 येते. पण तुम्हाला बाय प्रोसेस करायचंय, व्यवस्थित करून बघायचं. तर काय करायचं? 100 डिवाइडेड बाय 7, 7 1 जा 7, देन रिमाइंडर 3, ये 0 लिया यहाँ पे, 7 4 जा 28, रिमाइंडर 2, हे बघा 14 आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. तर प्रत्येक क्वेश्चन याच प्रकारे करायचा आहे, टेबल काउंट करत बसायचं नाही, कारण बरेचदा काही मोठे नंबर येतील ना, तेव्हा आपण टेबल कुठपर्यंत काउंट करणार. तर मला वाटतं हा पण प्रश्न तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. 3424 is divisible by 9, the number is. काल आपण अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न केलेत आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला हा प्रश्न यायला पाहिजे. हे जशा तसं इकडे साईडला लिहून घ्यायचं बघा. 3 + 4 + 2 + 4, हे रिकामी जागा सोडली आपण. 3 + 4 7, 7 + 2 9, 9 + 4 13. आता 9 च्या टेबल मध्ये 13 तर येणं शक्य नाही. 9 1 जा 9, 9 2 जा 18. मग ह्या 18 मधून 13 मायनस करायचं, किती येईल? 5. मग जर स्टारच्या ठिकाणी 5 असेल तर त्या नंबरला कम्प्लिटली डिव्हिजिबल करू शकतो आपण. कशानं? 9. दॅट नंबर कॅन बी कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9. लाईक 34,524 डिवायडेड बाय 9. आपण ते करून बघू म्हणजे तुमचा विश्वास वाटेल. 9 3 जा 27,
34 माइनस 27 लाइक रिमाइंडर 7 5 लिया उस पे, देन 9 8 जा 72 रिमाइंडर 3 इस पे लिया ए 2, फिर 9 3 जा 27 रिमाइंडर 5, फिर इस पे लिया 4 9 6 जा 54 रिमाइंडर आया 0. एकदा प्रूफ करून दाखवले, प्रत्येक वेळेस करायची काही गरज नाही, म्हणून याचा आन्सर येणार 5. चलो कळतंय सगळ्यांना. 15 ते 20 आपण PYQs करू, थोडी स्पीड वाढवा, फटाफट उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्यांनी दिलेलं उत्तर कॉपी नाही करायचं, आपण आपलं उत्तर काढायचं. ओके, दुसरं जेवलं तर आपलं पोट भरतंय का? आपलं पोट भरत नाही ना, आपल्याला जेवावं लागतं का नाही, मग उत्तर पण आपण आपलं काढायचं. चलो ये बेटा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ये क्वेश्चन नंबर 4 आपके सामने ये रहा, ये भी बिल्कुल सिंपल है. 1,43,865 इज डिव्हिजिबल बाय. हा नंबर कशा कशाने डिव्हिजिबल आहे? तो नंबर इथे लिहितो मी 143,865, दॅट्स 1,43,865. आता शेवटी 5 बेटा, म्हणजे 5 ने डिव्हिजिबल आहे. ओके, म्हणजे 5 दिले 2 मध्ये आणि 3 ऑप्शन मध्ये, 4 ऑप्शन मध्ये पण दिले. पण असं काही नाही, कदाचित यानं डिव्हिजिबल आहे तर यानं डिव्हिजिबल नाही. बघू आता, ऑड नंबर आहे तर 2 न तो डिव्हिजिबल नाही बेटा, म्हणजे हे ऑप्शन कटलं. ऑड नंबर 2 च्या टेबल मध्ये कसा येईल? म्हणून डिडक्टिव्ह मेथडनं जायचं, अगोदर काय येत नाही त्यांचा समाचार घेऊन टाकायचा. आता इथे पण 2 आहे आणि तिथे 5 आहे, म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. म्हणजे आपण फक्त 5 बघून अगोदर ठरवलं होतं इथं 5 आहे इथं 5 आहे, पण 2चं काय? हे 2 ऑप्शन कटले. आता 3 4 8 आणि खाली 3 5 9. आता जसं 8 ची डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी बघू, कारण 3 3 कॉमन आहे, ते बघण्याची गरज नाही. आता 4 ची प्रॉपर्टी मॅच होणार जर 8 ची प्रॉपर्टी मॅच झाली, म्हणून आपण डायरेक्टली बघू आता 8 ची प्रॉपर्टी. जर 8 ना त्याला डिव्हिजन झालं नाही तर हे ऑप्शन कडले हेच येणार, आणि जर झालं तर विशेष नाही, हे येणार हे नाही येणार. चला 8 ना लास्ट 3 नंबर 8 6 5, 8 1 जा 8, 8 8 जा 64, एक रिमाइंडर राहायला लागला, म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट नाही, शेवटचं ऑप्शन करेक्ट आहे. आता 3 ची प्रॉपर्टी काय? व्हॉट इज द डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी ऑफ 3 इफ द ऑल द डिजिट्स इन द नंबर इज अ मल्टीपल ऑफ 3. इसका मतलब बेटा, इसका अगर सम 3 के टेबल में आया तो वो 3 से डिविजिबल है. अब जो 9 से डिविजिबल है वो 3 से डिविजिबल है, तो ये 3 का क्यों खेल खेलेंगे, हम डायरेक्टली 9 से देखेंगे. 1 + 4 5, 5 + 3 8, 8 + 8 16, 16 + 6 22, 22 + 5 27. अब ये 27 9 के टेबल में है, तो इसीलिए ये 9 से डिविजिबल है. जो नंबर 9 से डिविजिबल है वो 3 से डिविजिबल है, तो 9 हो गया, 3 हो गया, और लास्ट में 5 है तो 5 से डिविजिबल. इस तरह से अगर इतने डायरेक्शन से हमने आंसर टैली किया ना, तो मुझे नहीं लगता वो आंसर गलत हो सकता है. आपण काय करतो, आपण घाई करतो पटकन. चला शेवटी 5 आले, चला इथे 5, अरे बापरे खाली पण 2 ठिकाणी आहे, मग काय हे 2 ठिकाणी 2 आहे, चला हे. पण एखादा डिजिट आपण एक्स्ट्रा करून बघितलं तर आपलं उत्तर चुकूच नाही शकत. मला वाटतं डिव्हिजिबिलिटी प्रॉपर्टी तुम्हाला चांगल्यापैकी जर कळाल्या असतील तर याचं उत्तर आलं असेल. नाउ व्हॉट इज द नंबर which when divided by 15 given a quotient 15 and a remainder 5, remainder always smaller than quotient. क्वेश्चन से छोटा ही रहेगा कि व्हाट इज द नंबर, वो कौन सा नंबर है when divided by 15, divided by 15 मतलब डिवाइजर कितना है बेटा, डिवाइजर कितना है 15 है, क्वोशिएंट कितना है QUOTIENT, क्वोशिएंट कितना है 15, और रिमाइंडर कितना है 5. अब निकालना क्या है, वो नंबर निकालना है, मतलब निकालना है डिविडेंड. ऑलरेडी आई हैव एक्सप्लेन इन द फर्स्ट एग्जांपल. इसका फॉर्मूला है क्या, ये दोनों का होगा मल्टीप्लिकेशन, उसमें 5 का होगा एडिशन, Q इंटू D प्लस R. तो 15 का स्क्वायर क्या होता है 225 + 5
ये आता है 230। इतना स्मूथली आंसर आना चाहिए, इतना स्मूथली। तो 230 कहाँ है, यहाँ है बस। ऑप्शन देख के आंसर की तरफ नहीं जाना है। वो कभी कभी डिडक्टिव मेथड से बस आपको समझाने के लिए, थोड़ा स्ट्रेस कम करने के लिए, पण प्रोसेस करायची मग शोधायचं। प्रोसेस केल्यानंतर टॅली करायची। कधी कधी चुकीच्या पद्धतीने केलं तर एखाद्या वेळेस ऑप्शन येत आहे, कारण याही गोष्टीचा एक्झामिनर अभ्यास करतो, पेपर सेटर अभ्यास करतो की जर चुकला तरी उत्तर सापडलं पाहिजे, तिथं जास्त परेशानी होते। प्रोसेस चुकल्यावर जर उत्तर सापडलं तर आपण बघत नाही ना नंतर माझं उत्तर मॅच झाले। म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फाउंडेशन ही गोष्ट काळजीपूर्वकच करण्याची गोष्ट आहे। शाळेमध्ये कसं आहे, 4 मार्काला एखादा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारला, बघा ना तुम्ही अनुभव घ्या की जसं मॅथमॅटिक्सचा एखादा प्रश्न 4 मार्काला विचारलाय, तुमचं शेवटचं उत्तर चुकलं तरी पण तुम्हाला 3 किंवा 3.5 मार्क्स देतात शाळेवाले। का? कारण की स्टेप्सला मार्क्स आहेत। कॉम्पिटिटिव्ह मध्ये ऑल ऑर नन भेटले तर आउट ऑफ, नाहीतर 0। आपल्याला ते 0 नाही मिळवायचे, आपल्याला मिळवायचे आउट ऑफ। आणि आउट ऑफ मार्क्स तेव्हा शक्य आहेत लेकरांनो जेव्हा फंडामेंटल कॉन्सेप्ट एकदम क्लिअर आहे। अर्धवट क्लिअर असणारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करू शकत नाहीत। म्हणून तर आता फाउंडेशनचा क्रेज वाढतोय। शाळेच्या क्लासपेक्षा फाउंडेशन ही जी कॉन्सेप्ट आहे आणि ती पण प्रॉपर पाहिजे बरं, आणि म्हणून ही कॉन्सेप्ट जास्त युजफुल आहे असं माझं मत आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6। अब द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 8192। दो नंबर का प्रोडक्ट है बेटा 8192। वन ऑफ द नंबर इज 2 टाइम्स द सेकेंड। अब हमें तो एक ही नंबर पता नहीं है, तो एक नंबर क्या है, x। एक नंबर है x। वन ऑफ द नंबर इज 2 टाइम्स द सेकेंड नंबर। अब दूसरा नंबर है 2x, डबल है ना, और दोनों का मल्टीप्लीकेशन है 8192। आता x आणि 2x जर तुम्ही 3x करत असाल तर तुमचं उत्तर येणार नाही। x आणि 2x यांचा आहे मल्टीप्लीकेशन, सो x इंटू x x स्क्वायर, और ये न्यूमेरिकल कोएफिशिएंट एज इट इज रहेगा। अलजेब्रिक एक्सप्रेशन में आप आगे जाके पढ़ोगे नेक्स्ट क्लास में, ये 2 एज इट इज यहाँ रहेगा 2x स्क्वायर। अब आगे रहेगा 8192। x स्क्वायर इज इक्वल टू, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर आहे बेटा, तो तिकडे जाऊन डिव्हिजन मध्ये जाईल। 8192 डिवाइडेड बाय 2। x स्क्वायर इज इक्वल टू 8192। 2 1 जा 2, 2 4 जा, then 2 9 जा, and then 2 6 जा, 4096। x is equal to under root 4096। तर याच्या पैकी म्हणजे x ची व्हॅल्यू येणार म्हणजे आपली ही स्मॉलर नंबर येणार, तर कोणता असू शकतो स्मॉलर नंबर? आता 4096 चा स्क्वेअर रूट 8 असेल का? बिलकुल नाही। 64 चा येतो। 16 आहे का? नाही। 32, 2 into 2 4 येते म्हणजे हे पण नाही। 64, 4 4 जा 16 म्हणजे युनिट प्लेसला 6 येते, करून बघायची सुद्धा गरज नाही, हे येते। रिअल मल्टिप्लिकेशन करून बघा। आता इथं खरं तर प्रोसेस कशी आहे की तुम्ही सगळ्यांचे रूट्स पाडा, फॅक्टर करा, फॅक्टरच्या मग पेअर बनवा 2 2च्या, मल्टिप्लिकेशन करा। हे ओरली समजून सांगतो, तुम्ही करून बघा, तुम्हाला येत नसेल तर। मी असं लॉजिकली तुम्हाला सांगितलं की हे त्याचा आन्सर येणार। मग तुम्ही कसं टॅली करू शकता बेटा? 64 into 64 हे केलं तर मला माहिती आहे 4096 येणार। हे जे रूट पाडले पेअर केलं तरी तेच येणार, पण चुकूनही हे ऑप्शन लिहायचे नाही। दिस वन इज द करेक्ट। गेट इट? चलो, एक नंबर x, दूसरा 2x। स्मॉलर नंबर भेटणार 64, कारण ती x ची व्हॅल्यू आहे। बिगर नंबर काय येईल? 64 च्या डबल 128। काय विचारलंय हे व्यवस्थित बघावं लागेल। स्मॉलर विचारलाय तर स्मॉलर नंबर सांगायचा आहे, बिगर विचारलाय तर बिगरची व्हॅल्यू पुटअप करायची आहे। द स्मॉलेस्ट नंबर फॉर्म बाय द डिजिट्स 1034 एंड 5 विल बी। तो ये बहुत चिल्लर क्वेश्चन है, बच्चा क्वेश्चन है। स्मॉलेस्ट ऑड नंबर 1035 ही बनेगा, इसमें ज्यादा सोचने की जरूरत नहीं है।
तो इसलिए इसको हम आगे चलते हैं. क्वेश्चन नंबर 8. तुम्हाला पण किती येतात त्याची नोंद ठेवा बरं. तुम्ही किती क्वेश्चन सोडवताय, माझ्या अगोदर कितीची उत्तर येत आहेत आणि व्यवस्थित प्रोसेसने त्याचे व्यवस्थित अंदाजे नाही. द प्रोडक्ट ऑफ 3 नंबर्स इज 7980. आता आपण किती नंबरचं केलं बेटा, 2 नंबरचं केलं. आता हे किती आहे, 3 नंबरचं आहे. काय फरक पडते त्यांना, इन विच द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 228. देन व्हॉट इज द थर्ड नंबर. बघा 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन 7980 आहे. त्याच्यापैकी 2 नंबर आहेत. सपोज आपण पकडू x1 x2 x3 हे 3 नंबर आहेत. या तिघांचं मल्टिप्लिकेशन काय येते, 7980 एवढं येते. आता त्यांनी आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन दिले बेटा, दोघांचं मल्टिप्लिकेशन दिले. ते किती आहे, 228 into x is equal to 7980. x is equal to 7980 divided by 228. आता इथं सुद्धा 200 आहे. सपोज आपण इथे 800 जरी पकडलं तर 40 यायला पाहिजे, 4040. 40च्या आसपास एक्झाम्पल नाहीये, हेच आहे ना 35. पण ते करून बघा तुम्ही. तुम्ही कसं करून बघायचंय, 7980 डिवायडेड बाय 228. आता 228 आहे, 228 3 जा 684. हे 4 इथे 1 इथे 1. याच्यापेक्षा छोटा नंबर यायला पाहिजे बरं. त्याच्यानंतर इथे घेतलं 0. 5 जा 228 5 जा 1140. बघा हे आलं का नाही. म्हणजे नसतं केलं तुम्ही म्हणले असं सरांनी कंटाळा केला किंवा सरांनी येत नाही काय असं काही म्हणू शकते कोणी. तर तुम्हाला मात्र करावं लागेल. एक अंदाज असतो, एक खूप प्रॅक्टिस केल्याने एक मॅच्युरिटी येते. पण आता इथं ऑप्शन दूर दूरचे आहेत, खूप जवळचे ऑप्शन दिले तर मग काय करायचं, 33 34 35 असं दिलं तर काय करायचं, करून बघणं बेटर आहे. पण वेळ नसेल काही नसेल लॉजिकली लिहायचं तो ये भी तो 100% करेक्ट आएगा. चलो इसके बाद क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 हा प्रश्न बहुतेक जणांचा चुकणार आहे, म्हणून तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो मी हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. इन अ वेल वॉटर लेवल वॉज 18 मीटर बिलो ड्यू टू रेन्स. वॉटर लेवल इन्क्रीज बाय 3.5 ड्यू टू रेन्स. वेलची वॉटर लेवल 18 मीटर आहे, पावसामुळे वॉटर लेवल इन्क्रीज झाली 3.5 मीटर. व्हॉट इज द वॉटर लेवल इन द वेल नाऊ. मी जसं सांगितलं की हा प्रश्न काही लोकांचा चुकू शकतोय आणि बिलकुल त्याच्यासाठीच थोडासा वेळ देणार आहे मी. आणि एवढा वेळ झाला मग तुम्हाला याचं विचारणार. बघा बहुतेक लोकांचं उत्तर 21.5 मीटर हे आलेलं असणार किंवा तुम्ही काढणार कमेंट करणार. पण आता मी तुम्हाला समजून सांगतो की बेटा ही वेल आहे, एक वेल. हा डब्यासारखी दिसते पण कन्सिडर करा वेल. ओके चल. आता याच्यामध्ये 18 मीटर पर्यंत वॉटर आहे, 18 मीटर पर्यंत वॉटर आहे. ड्यू टू रेन वॉटर लेवल इन्क्रीज. विहिरीमध्ये एवढं पाणी आहे, पाऊस पडल्यामुळे पाणी वर जाईल की खाली खाली जाईल, वर जाईल. आणि मग ते पाणी इथपर्यंत आलं म्हणजे कितीनं इन्क्रीज झालं, 3.5 मीटरनं. आता असं वाटतं ना आपल्याला की इन्क्रीज झालं तर ऍडिशन करायला पाहिजे आणि आपण तेच करतो. 18 + 3 21.5 आणि तिथं चुकतो आपण. कारण वॉटर लेवल मोजली जाते वरतून, की आता वरतून इथपर्यंतचं अंतर किती, ते 18 पेक्षा कमी भरेल ना. तो 18 माइनस 3.5 तो ये आएगा 14.5. फर्स्ट ऑप्शन 14.5. ठीक. वॉटर लेवलच्या प्रश्नामध्ये असला प्रश्न जर विचारला परीक्षेत, विचारलेलाच आहे तो ऑलरेडी, पण जर विचारला आणि आपण जर सॉल्व्ह केला नसला तर आपली विकेट 101% जाणार. ओके म्हणजे नो बॉलला सिक्सर मारायला जाणार पण कॅच देणार, असला कारभार होणार.
प्रश्न तर ओळखीचा आलाय, खुश होणार, किती सोपा विचारलाय, पण त्याच्यावर विकेट जाणार म्हणजे जाणार. त्याच्यासाठी हे प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? पक्का? हा ठीक आहे. थोडा अवघड जरी वाटला तरी थोडं डायग्राम वगैरे काढलंय, प्रयत्न करा हे विहीर आहे असं समजण्याचा आणि तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. क्वेश्चन नंबर 10, क्या बात है, क्वेश्चन नंबर 10, ये इजी क्वेश्चन आप कर लोगे. 14 rows are there, 14 rows in a park, 420 cars stand in every row, then how many cars will stand in the park? 14 rows है, 14 rows. So practically it is not possible every time to find out the rows. rows म्हणजे आडव्या, कॉलम म्हणजे उभे. हे बघा इथे अशा 14 आहे, मी सगळ्या काढत नाही. आणि बेटा इथे एका रो मध्ये 420 कार्स आहे, 420 कार्स आहे. म्हणजे 420 किती टाइम्स आहे? तर 14 टाइम्स आहे. मग आपण काय करणार आहे? सिंपल मल्टिप्लिकेशन करणार आहे. 420 इंटू 14, 5880. कोई अबेकस बिबेकस कुछ नहीं, डायरेक्टली आंसर आता है. ऐसा समझ में भी नहीं आएगा कि कैलकुलेशन कहाँ पे की है. और ये तो बात नहीं कि मैंने लर्न कर रखे हैं, ये इतने कैसे लर्न करूंगा मैं, ठीक है. इतना स्मूथली, इतना सिंपल आपको आना चाहिए. ओके, 5880 ऑप्शन नंबर फर्स्ट. देखो बाकी के ऑप्शन उसके आसपास भी लगते नहीं है. हाउ मेनी कार्स विल स्टैंड इन द पार्क, हे तर किती इलॉजिकल ऑप्शन आहेत बघा बरं. एका रो मध्ये 420 आहे आणि एवढ्या 14 रोज इन अ पार्क, 420 असे एव्हरीवर. हाऊ मेनी कार्स विल स्टँड इन द पार्क, एकाच रो मध्ये तेवढे आहेत. मग सगळ्या रो मध्ये 406 कसे येतील, 30 कसे येतील, सगळ्यामध्ये फक्त 14 कसे येतील. ऑप्शनच कधी कधी इलॉजिकल आहे. कधी कधी कॅल्क्युलेशनची गरज लागत नाही, बिलकुल नाही लागत. म्हणून ऑप्शन सुद्धा तेवढ्याच प्रेमाने बघून घ्यायचे अगोदर, कोणते ऑप्शन दिलेत, काय चाललंय. बरेचसे प्रश्न तिथे सुटतात. आता बघा ना किती क्वेश्चन घेतले आपण, आणि प्रत्येक प्रश्न विचारलाय, नवोदयला विचारलाय, स्कॉलरशिपला विचारलाय, काही सैनिक स्कूलला विचारले. मग बऱ्याच वेळेस एखादा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करतात हे सुद्धा बघण्यात इंटरेस्ट असतो एक्झाम घेण्याला. कारण एक्झाम म्हणजे काय बेटा, काय चेक करते तुमचं? ती चेक करते तुमची स्पीड आणि तुमची ॲक्युरेसी. तर स्पीड आणि ॲक्युरेसी तेव्हाच तुम्ही मेंटेन करू शकता जेव्हा तुम्ही कसे स्मार्ट आहे. दिसायला नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड तुमचा कसा आहे हा त्यांना चेक करायचा आहे. बाकी काही घेणं देणं नाही. तुम्ही हे कसं उत्तर आणले त्याला काही घेणं देणं नाही. चलो क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 11, चलो फटाफट. फाइंड अ नंबर विच इज लेस दॅन 50, मल्टीपल ऑफ 7 एंड हैव 3 फैक्टर्स. 50 से छोटा एक कट गए भाई, ये 50 से छोटा नहीं है. मल्टीपल ऑफ 7, हा हे तिन्ही पण 7 च्या टेबल मध्ये, 14 पण आहे, 42 पण आहे, 49 पण आहे. अँड हॅव 3 फॅक्टर्स, त्याला फॅक्टर 3 पाहिजे. आता मात्र आपल्याला एक करावं लागेल. 14 चे फॅक्टर पण कोणते? 1 एक आहे, त्याच्यानंतर 2 पण आहे, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 14. किती फॅक्टर झाले? 4. 42 चे तर भरपूर फॅक्टर आहेत, म्हणजे 1 2 3 6 आहे, 7 आहे, तर हा तर बाद आहे. 49 चे फॅक्टर बघू आपण. 1 7 आणि 49, म्हणजे काय उत्तर येणार? 49. फाइंड अ नंबर विच इज लेस दॅन 50. 50 पेक्षा छोटा आहे, आहे. मल्टिपल ऑफ 7 आहे, आहे. 3 फॅक्टर्स आहेत. एकाच, म्हणजे मराठीमध्ये म्हणे की एकाच दगडात 2 पक्षी मारणे. त्याने एकाच दगडात 3 पक्षी मारले. कधी कधी एकाच दगडात अख्खा पक्षाचा थवा मारला जातो. तसे प्रश्न स्कॉलरशिपला 100% येतात. सो नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. हो कहा जा रहा है भाई. फाइंड द युनिट डिजिट इन द प्रोडक्ट ऑफ. हा सुद्धा प्रश्न, ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न सोडवले तुम्हाला सोपा जाईल हा प्रश्न. काय करायचं स्मार्ट वर्क कळत. ज्या लेकरांनी अशा प्रकारचे क्वेश्चन हाताळले नाहीत ते सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करत बसतील आणि 5 मिनिट वेळ वाया घालतील. 3200 7 12 70 13 एवढ्यांचं मल्टिप्लिकेशन करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा. काय विचारलंय? फाइंड आउट द युनिट्स डिजिट इन द प्रोडक्ट ऑफ. जो सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर शेवटला युनिट डिजिटला कोणतं डिजिट येईल ते विचारलंय.
मग मल्टिप्लिकेशन पण युनिट डिजिटच करू ना, बाकीचं कशाला करायचं आहे. 7 इंटू 2 इंटू 7 इंटू 3 याच्यामध्ये सुद्धा सगळ्याचं डिव्हिजन करायची गरज नाही. लाईक 7 2 जा 14, 4 7 जा 28, 8 3 जा 24, 4 आलं पाहिजे. आलेल्या नंबरचं पण युनिट डिजिटच करायचं. हे 4 कळालं सगळ्यांना? पक्का? ठीक. चलो. The difference between the highest and lowest 5 digits number using 0, 3, 6, 8 and 9. Each digits using one's time. डिफरन्स काढायचा आहे. मोठ्यात मोठा नंबर बनवायचा आहे, छोट्यात छोटा नंबर बनवायचा आहे. डिफरन्स बिटवीन द हायेस्ट अँड लोवेस्ट डिजिट्स ऑड इव्हन असं काही नाही सांगितलं. तर कोणकोणते डिजिट आहेत बेटा? 0, 3, 6, 8, 9. मोठा नंबर तर बनवायला सोपा आहे. 9, 8, 6, 3, 0. छोटा नंबर बनवताना 0 सुरुवातीला घेऊ नका. 3, 0, 6, 8, 9. $67,941 हे वाला ऑप्शन. ठीक आहे. चल पुढे. हे पण तसंच ट्रिकी क्वेश्चन आहे. युनिट डिजिट ऑफ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट 10 प्राइम नंबर्स. इथे सुद्धा सगळे 10 प्राइम नंबर्स करत बसायचे नाहीत, नाहीतर काही लेकरं असं पूर्ण नंबर लिहितील. तुम्ही किती स्मार्टली काम करता हे पण बघायचं आहे ना. 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7 इंटू 11 इंटू 13 इंटू 17 इंटू 19 इंटू असे पुढचे 1,00,000 जरी नंबर विचारले ना लेकरांनो, 1,00,000 तरी घाबरायचं नाही. आता ते मी तर मोजले पण नाही की किती ते. 3, 6, 8. चला आणखी लिहू. काय करा? 23, 29. एवढ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन शक्य आहे का करणं एका मिनिटामध्ये? यायला येईल त्याच्यात काय अवघड आहे. परंतु असे प्रश्न मल्टिप्लिकेशनचे कोण विचारलं? त्यांनी विचारलं युनिट डिजिट काय येईल. मग बघा 2 3 जा 6. फक्त बघायचं 0 कुठे येते का, हा प्रश्न 0 वर आहे नेमका. 2 3 जा 6, 6 5 जा 30, 0 7 जा 0, 0 1 जा 0. म्हणजे आता कुठं पण येणार 0. एकदा का 0 आलं बस इथून तिथून 0. म्हणून तुम्ही दोनच गोष्टींचा शोध घ्यायचा. कुठं 2 इंटू 5 युनिट प्लेसला आहे का. 2 इंटू 5 युनिट प्लेसला आलं रे आलं, किंवा 4 इंटू 5 युनिट प्लेसला आलं रे आलं, 8 इंटू 5 युनिट प्लेसला आलं रे आलं, की उत्तर अख्खं सगळ्यांचं 0 येणार. म्हणून मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. ज्या वेळेस असं 10 प्राइम्स 15 प्राइम्स 20 प्राइम्स म्हणतील ना, लगेच डाऊट घ्यायचा की इसमें कुछ तो गडबड है. क्वेश्चन नंबर 15. हे प्रश्न काही विद्यार्थ्यांचे झालेले असतील, उत्तर फटाफट येतील, पण प्रोसेस त्यांना माहीत असायला पाहिजे. इन एन एक्झामिनेशन करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना. कुणाशी कंपेअर केलंय बघायचं एक्झाम्पल मध्ये. ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना. आता इथं समजू बेटा आपण, ही जी भावना आहे ह्या भावनाला आपण समजू x. ओके, भावनाचे मार्क्स आपण समजूया x. भावनाच्या नंतर काय पुढे? करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना. म्हणजे करणला किती? म्हणजे करण अर्जुन x प्लस 10 आणि ईशाला किती आहे? भावनापेक्षा 5 मार्क्स कमी. कुठेतरी दिलंय ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना. झाले आपल्याला तिघांचे मार्क्स कळाले. इफ ट्रायो बिट्स अ टोटल ऑफ 170, या तिघाला मिळून जर 170 मार्क्स मिळाले तर इन शॉर्ट आपल्याला व्हॅल्यू काढायची x ची. असं जरी बघितलं तरी कळतंय लेकरांनो x ची व्हॅल्यू. 170 मध्ये 10 ऍड करायचे, 5 मायनस करायचे. 10 ऍड करायचे, 5 मायनस करायचे. किती येत आहे? 175.
175 चे 3 पार्ट पाडायचे, लगेच तुमच्या लक्षात येईल. पण इक्वेशन मध्ये मांडून तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवतो मी. x प्लस इन ब्रॅकेट x प्लस 10 इन ब्रॅकेट x मायनस 5 इज इक्वल टू 170. हे इक्वेशन महत्वाचं आहे, हे इक्वेशन कळायला पाहिजे तुम्हाला. हे इक्वेशन आता x x x हे सगळे प्लसचे, म्हणून 3x इज इक्वल टू 170. आता जे प्लसचं 10 आहे, जे प्लसचं 10 आहे तिकडे जाऊन मायनस होते, जे मायनस आहे ते प्लस होते. कॅल्क्युलेशन मध्ये असं डायरेक्टली केलं तर गडबड होते, इक्वेशन मध्ये उत्तर वेगळं. 170 मायनस 10 प्लस 5. बघा आता तसंच येते, काय गडबड होती बघा. 170 मायनस 10 160, ये 165 आ गया. 3x इज इक्वल टू 165, x इज इक्वल टू 165 डिवाइडेड बाय 3, x की वैल्यू आ गई 55. x ची व्हॅल्यू आली 55. x कुणाचे मार्क्स आहेत? भावनाचे. भावनाचे मार्क्स आले 55. करणचे भावनापेक्षा किती जास्त है? 10. तो ये आ गया बेटा 65. ईशा के भावना से कितने कम है? 50 है. खत्म. ओके, इसका टोटल करेंगे 170 आया तो आंसर करेक्ट. अब 5 प्लस 5 10 कैरी 1, 6 प्लस 6 12 प्लस 5 7, 170. 100% करेक्ट है, 100% करेक्ट. आता मार्क्स विचारले कुणाचे आपल्याला? देन व्हॉट इज द मार्क्स ऑब्टेन बाय ईशा. चला घ्या, सगळ्याचेच काढलेत आपण. 50 कुठे? 50 ऑप्शन 3. ऑप्शन 3 कळलं? हा थोडा अवघड प्रश्न वाटला असेल लहान मुलांना. तुमच्या मानानं थोडा अवघड आहे, पण परीक्षेत विचारलेलं आहे. 5वी नवोदयला विचारलंय, स्कॉलरशिपला पण त्याच क्वालिटीचे प्रश्न विचारले जातात. म्हणून अवघड सोपं करत बसून काय फायदा नाही. आपण नाही कष्ट केलं तर कोणीतरी करून पुढे जाणारच आहे. ते आपल्यासाठी वेट करणार नाही, कारण सगळ्यांना दिवसाचे समान तास आहेत, सगळ्यांना समान अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळं तुम्ही रडत बसला तर दुसऱ्याला काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 16. चलो बेटा ट्राय करो फटाफट. What is the maximum difference between the number formed by 7 various numerals and 6 various numbers? 7 various numerals. आणि कोणते नंबर बनवायचे? मॅक्सिमम डिफरन्स. म्हणजे आता 7 मॅक्सिमम डिफरन्स जर काढायचा आहे तर 7 डिजिट मोठ्यात मोठा नंबर बनवायचा आणि 6 डिजिट छोट्यात छोटा नंबर बनवायचा. हा, आता वेगवेगळे नंबर घ्यायचे की नाही घ्यायचे हे काही त्यांनी सांगितलेलं नाही. कुठे आले का? हा व्हेरियस नंबर, 7 व्हेरियस नंबर न्यूमरल्स डिजिट्स सांगितले, म्हणजे ते तोच नियम लागू होईल. मग 7 डिजिट नंबर म्हणू आपण 9 8 7 6 5 4 10 3. हे 9 डिजिट नंबर झालाय, सॉरी 7 डिजिट नंबर झालाय. आणि याच्यामध्ये प्रत्येक न्यूमरल वेगळे आहे का? वेगळं बघा. 9 8 7 6 5 4 3 रिपीट एक पण नाहीये. आता 6 डिजिट छोटा नंबर बनवायचा आहे. छोटा म्हणल्यानंतर 1 येणार, 1च्या नंतर 0 येणार. 0 अगोदर घ्यायचं नाही, काही लोक गडबड करतात. 1 0 3 4 5 6. याच्यामध्ये काय अंतर आहे बघता येते. 13 माइनस 6, 13 में से 6 गए 7. 7 तो एक भी ऑप्शन में नहीं है. What is the maximum difference between the number formed by 7 various numerals and 6 various number? हाँ, यहाँ पे 2 आना चाहिए, 3 लिखा है बाय मिस्टेक. ओके, देखो इतनी छोटी सी गलती है, इसकी वजह से अपना पूरा खेल खलास हो जाता था. तो इधर लिखता हूँ बेटा डबल में 9 8 7 6 5 4 3. यहाँ 1 0 2 3 4 5. 13 में से 5 गए 8. अब यूनिट प्लेस पे 8 कहां कहां पे है? बस एक ही तो ऑप्शन में है, बाकी के ऑप्शन में नहीं हो, बाकी के ऑप्शन में नहीं है. लेकिन यहां कुछ तो गड़बड़ हो सकती है, ऐसा लग रहा है मुझे, क्योंकि यहां दिया है 9,99,990. ठीक है, करके देखेंगे हम. 4 4 गया, 14 में से 5 गए 9, फिर यहाँ फिर 1,
फिर 4, फिर इधर 7, 8 में से 1 गए 7 और फिर 9। तो ये ऑप्शन में प्रॉब्लम हो सकता है क्योंकि हमने पूरा बिल्कुल सिस्टमेटिक किया है वहां पे। तो 97,74,198 इतना आना चाहिए मैक्सिमम डिफरेंस। तो यहाँ पे लिखा है 99,000, 9,99,000, तो 99 लाख आता है, 99 लाख। तो यहाँ सभी के सभी ऑप्शन इससे मैच नहीं कर रहे। ओके, इसलिए ये ऑप्शन, क्योंकि डिफरेंट वेरियस नंबर बोले इसलिए यहाँ में से ऑप्शन नहीं है। करेक्ट ऑप्शन है 97,74,198। What is the maximum difference between the number formed by 7 various numerals and 6 various numbers? तर 7 डिजिट मोठीच संख्या आणि 6 अंकी छोटीच संख्या हेच घ्यावं लागेल। ऑप्शन लिखताना एखाद्या वेळेस काही अड़चन झाली असेल, बट फाइनल आंसर ए है। अब ना समझ के बहुत सारे लोगों ने अगर ऑप्शन में ये ऑप्शन दिया हो तो सोचने की बात है। हा प्रश्न सुद्धा एकदम क्वालिटीचा क्वेश्चन आहे, एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे। राजेश वेट इज 5 kg लेस दॅन राम्स वेट। राजेशचं वजन रामच्या वजनापेक्षा 5 किलो कमी आहे। राजेशचं वजन दिलं नाही, रामचंही वजन दिलं नाही। देन राम्स वेट and नेहाज वेट इज 3 kg। एक मिनिट, राजेश वेट इज 5 kg लेस दॅन राम। रामचं सपोज x, राजेश x minus 5, Rajesh weight is 5 kg less than Ram's weight, 5 kg less, and Neha's weight is 3 kg more than Ram's weight. नेहा पकड़ नहीं, सिर्फ नेहा x plus 3 है। ह्या तिघांचे मिळून if the 3 is 103, पुन्हा तोच फंडा 5 ऍड करायचे आणि 3 मायनस करायचे 105 येईल। मग x ची व्हॅल्यू येते, वेट ऑफ राम इज, x ची व्हॅल्यू येणार, त्याचा आन्सर येणार 35 kg। बघा नसेल कळालं तर पुन्हा x प्लस इन ब्रॅकेट x मायनस 5 प्लस x प्लस 3, इक्वेशन तयार करून उत्तर सॉल्व करण्याची मजा वेगळी आहे। 100% कन्फर्म आन्सर येणार तुम्हाला। 3x प्लस हे मायनस तिकडे प्लस होणार, 103 प्लस 5 मायनस 3, हे आन्सर येणार 105। 3x, x ची व्हॅल्यू काय बेटा, 3x ची व्हॅल्यू 105 है, तर x ची किती, 305 डिवाइडेड बाय 3, x इज इक्वल टू 35। ओके 35, ये यहाँ पे यूनिट kg। बस आणखी 2-3 प्रश्न राहिले, तेवढे एनर्जेटिक करूया आपण ते क्वेश्चन्स। चला सांगा पटकन याचं, सांगा तुमच्यापैकी कुणाला येते याचा आन्सर। Ram got 8 marks more than Shyam. Anil got 4 marks more than Ram in the same examination if all 3 of them got 128 marks. Ram got 8 marks more than Shyam in an examination. Anil got more marks more than Ram. म्हणजे हा श्याम, राम गॉट 8 मार्क्स मोर देन श्याम। श्यामला मिळाले x मार्क, रामला मिळाले x प्लस 8। राम गॉट 8 मार्क्स मोर देन श्याम, श्याम हा 8 मार्क्स एक्स्ट्रा। देन अनिल गॉट 4 मार्क्स मोर देन राम। वाह, आता इथं कोणता आहे अनिल, x प्लस 8 प्लस 4 म्हणजे काय, x प्लस 12, म्हणजे अनिलची ही टर्म आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। तिघांची किती आहे 128, सगळ्यांची टोटल 128। देन राम्स मार्क्स वुड बी x प्लस 8 काढायचे, आपल्याला व्हॅल्यू नेहमी x ची येणार आहे, मग विचारली कुणाची बघायची आणि ती काढायची। चल आता इथे बेटा x प्लस 8 प्लस x प्लस 12 हे ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं जरा। 3x plus 8 plus 12 20 is equal to 128, x is equal to 128 minus 20 by 3,
x इज इक्वल टू 108/3, x इज इक्वल टू 3 3 जा 3 6 जा 36. आता 36 मार्क्स कुणाचे आले तर श्यामचे आले, x ची व्हॅल्यू आली. रामची किती जास्त आहे त्याच्यापेक्षा 8, तर x प्लस म्हणजे 36 प्लस 8 किती होत आहे 44. हे इथं 44 कळलं. हे असे एक्झाम्पल आवर्जून विचारतात, तुम्ही बघा ना किती म्हणजे 1-2 वर्ष झाले की अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. एक्सचे क्वेश्चन थोडे भीतीदायक आहेत फंडामेंटल ऑपरेशन्समध्ये, अवघड आहे. अगोदरचे किती सोपे सोपे होते, ग्रेटेस्ट नंबर स्मॉलेस्ट नंबर दोघांचा डिफरन्स वगैरे, पण इथं तसं तुम्हाला दिसणार नाही, इथे थोडे टफ क्वेश्चन आहे. तर याची प्रॅक्टिस करायची. आता मी एकदा सांगितलं नाही कळलं, डबल व्हिडिओ बघायचा, नोटबुकमध्ये सॉल्व्ह करून प्रॅक्टिस करा. मॅथमॅटिक्स आहे, ठीक आहे. पुष्पा किंवा धुरंधर पिक्चर नाही की एकदा ऐकलं कळायला, आणि त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही याची तयारी नोटबुकमध्ये करायची बिलकुल. त्याच्यानंतर लास्ट 2 क्वेश्चन आ गया, ये 19. इसको करो पहले. A store sells a packet of 5 apples in 25 and single apple in ₹6. If lady purchased 27 apples, त्या लेडीने 27 ऍपल्स घेतले, म्हणजे तिने घेतले 25 + 2. 25 + 2 काय केलं बेटा मी, कारण 5 चा जर ग्रुप असेल तर ते स्वस्त देते ना, म्हणजे एक ऍपल 5 ला देते. 5 ऍपल्स इन ₹25 म्हणजे 25 पर्यंतचे जे ऍपल आहेत इंटू 5, आणि इथे मात्र इंटू 7. 25 पाहिजे 125, 7 2 जा 14, दोघांचं टोटल केलं तर 139. काय विचारलंय, हाऊ मच मनी विल शी पे. तर या कॅल्क्युलेशन ना सिंगल ऍपल 6 आहे, सॉरी 7 नाही 6 आहे बेटा, 6 6 6 6 सगळे मेथडोलॉजी करेक्ट आहे. होत आहे कधी कधी 137. डिजिट लिहिताना चुकलं, पण ते ऑप्शन मध्ये नाही सापडलं म्हणून वाचलो. जर ते ऑप्शन मध्ये सापडलं असतं तर पुन्हा बघायची काही गरजच नव्हती, उत्तर चुकलंच होतं. मग पण इकडे बघितलं असं पटकन कळायला पाहिजे, जसं माझ्या काही सेकंदात लक्षात आलं की अरे आपण कोणतं तरी आकडा चुकलेलं आहे. चलो नेक्स्ट, द लास्ट बट नॉट लिस्ट. हा प्रश्न तुम्हालाच करायचा आहे, पूर्ण तुम्हाला करायचं. याचं उत्तरही मी सांगणार नाही, यू हैव टू डू एट योर ओन लेवल, आपको करना है. बस मैं समझा देता हूं ये क्वेश्चन कैसे करना है. गोटू गॉट 8 मार्क्स मोर देन बख्शी while रमन गॉट 3 मार्क्स मोर देन गोटू. तो ये स्टोरी में अपना बख्शी हीरो है शायद, गोटू गॉट 8 मार्क्स मोर देन बख्शी. तो साला बख्शी को कितने मार्क्स मिले हैं, ये बख्शी है पक्षी है जो भी है, इसको x मार्क्स मिले हैं. गोटू को कितने मिले हैं, बख्शी से ज्यादा 8, ये गोटू है 2 गोटू x + 8. रमन गॉट 3 मार्क्स मोर देन गोटू, ये जो रमन है, रमन को गोटू से ज्यादा 3 मार्क्स है, मतलब x + 8 + 3 इन शॉर्ट x + 11. और क्या, अब सबके मार्क्स कितने दिए बेटा, तीनों के मार्क्स दिए हैं 76. निकालने किसके हैं, रमन के. वैल्यू आएगी x की, उसमें रमन के ऐड करना है अपने को. चलो, बक्सी x, गोटू x + 8, अब रमन x + 11. ओके, तो 3x इज इक्वल टू 8 + 11 19 हो गए, ये 76 - 19. 3x इज इक्वल टू 57, x इज इक्वल टू 57/3. x ची व्हॅल्यू किती येणार 90, x ची व्हॅल्यू येणार 90. x ची व्हॅल्यू 90. आता मार्क्स कोणाचे काढायचे आहेत, फाइंड द टोटल मार्क्स ऑब्टेन बाय रमन. आता रमनचे मार्क्स तर 1930 यायला पाहिजे. ओके, बघू कुठे चुकलंय का. तर गोटू गॉट 8 मार्क्स मोर देन बख्शी, x है x + 8 है, while रमन गॉट 3 मार्क्स मोर देन गोटू. रमन गॉट 3 मार्क्स मोर देन गोटू, तो x + 8 + 3 ये भी करेक्ट है. तो इसके बाद
76, तीनों का टोटल है 76। चलो तो x प्लस 8 प्लस x प्लस 11, तो ये उधर जाके सब्ट्रैक्शन होगा। 76 में से 11 गए 65, 65 में से फिर 8 गए 57, 3x इज इक्वल टू 57, x इज इक्वल टू 57 बाई 3, 57 बाई 3, 3 1 जार 3 9, 19 में करेक्ट है। तो इसका आंसर फिर ऑप्शन में यहाँ मे बी 30 होना चाहिए, बाय मिस्टेक हुआ होगा टाइप में, तो ये आएगा 90 प्लस 11, तो बिल्कुल 30 आंसर आना चाहिए। ठीक है, चलो यहां तक अगर किसी को कुछ प्रॉब्लम है तो बोल दो। अब ऑनेस्टली बोलो, जो हमने 20 क्वेश्चन सॉल्व किए, आप लोगों को उसमें कितने मार्क्स आए हैं, ऑनेस्टली बोलना है। 20 आउट ऑफ 20 तो थोड़ा मुश्किल है, क्योंकि 2 ऑप्शन तो ऑलरेडी इधर उधर हो गया था, और उसमें भी अगर आपके आए हुए हैं अगर नोटबुक पे तो बहुत बढ़िया है। 20 में से अगर किसी के 15 प्लस आए, इसका मतलब आपका स्टडी बहुत अच्छा है, बहुत अच्छा। ठीक है, सो आई होप दैट ऑल यू अंडरस्टूड दिस क्वेश्चंस। ओके, सम क्वेश्चंस आर वेरी डिफिकल्ट एज कंपेयर टू द स्मॉलर क्लासेस, बट क्या कर सकते हैं, अगर आप बोले नहीं समझो तो और एक्सप्लेन कर सकते हैं, लेकिन यही लेवल के क्वेश्चंस एग्जाम में आएंगे। थैंक यू, हैव अ नाइस डे।